नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शरीरातील किडनी निकामी झाल्यावरती रुग्णालयात जाऊन डायलिसिस मशीनवरती उपचार घेणे क्रमप्राप्त असले तरी सामान्य कुटुंबांसाठी नियमित डायलिसिस खर्च परवडणारा नसतो. अशांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात ही सेवा मोफत असून आता एका दिवसाच्या 2 सत्रामध्ये डायलिसिसची सेवा सुरू करण्यात आली आहे. बाहेरचे खाद्य, चटपटीत पदार्थ, उशिरा जेवण, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी इन्फेक्शन इत्यादी कारणांमुळे शरीरातील किडनीवर नकळत विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकण्याचं नैसर्गिक काम किडनीमार्फत होत असल्याने माणसासाठी किडनी खूप महत्त्वाचं कार्य करते. मात्र किडनीची प्रक्रिया मंदावल्याने प्रत्येक व्यक्तीला डायलिसिस करणंही गरजेचं बनते. सर्वसामान्यांसाठी नियमित डायलिसिसचा खर्च परवडणारा नसतो, त्यामुळे अनेकांसाठी किडनीचा त्रास नकोसा होतो. परंतु अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. आता डायलिसिस कक्ष 2 सत्रामध्ये सुरू ठेवला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. डायलिसिस विभागामध्ये आता 10 अद्ययावत मशीन असून एका सत्रात साधारण 8 ते 9 रुग्ण उपचार घेतात. मात्र आता हा कक्ष 2 सत्रात सुरू ठेवला जाणार आहे, जेणेकरून रुग्णांना याचा लाभ घेता येईल. रुग्णालयात डायलिसिस करण्याची पूर्णपणे मोफत सुविधा आहे. डायलिसिस हे जे किडनी खराब झालेले लोक आहेत, किडनी फेलियरचे जे केसेस आहेत, त्यासाठी आपण डायलिसिस हे वापरतो. हे कृत्रिम जे काही आपले टॉक्सिक पदार्थ आहेत बॉडीमध्ये ते काढण्याचं काम करते मशीन. आत्ताच्या घडीला सध्या एखादी ट्रेंड पाहता किडनी फेलियर वगैरे जे केसेस वाढत आहेत आणि आपला जिल्हा खूप मोठा असल्यामुळे हे जे आपण करतो ते बऱ्याच ठिकाणी डायलिसिस संस्था, प्रायव्हेट संस्था चालवतात किंवा चॅरिटेबल संस्था चालवतात, कमी पडत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं की आता दिवसभर डायलिसिस इकडे चालू करायचं. ॲटलिस्ट 2 सत्रामध्ये डायलिसिस चालू करायचं. 4 तास जवळपास एका डायलिसिसला लागतात. त्याच्यानंतर ते क्लिनिंग वगैरे आणि दुसरं अजून नंतरचं 4 तास. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सिव्हिल हॉस्पिटलला तशा बघितल्या तर 16 मशीन्स आहेत, त्या ICUमध्ये वगैरे पण ठेवल्या आहेत. आपण 10 मशीनचं वेगळंच सेटअप केलं आहे आणि तो आपण 2 सत्रामध्ये चालू, जेणेकरून दिवसाला कमीत कमी आपण 20 पेशंटला डायलिसिस करू शकू. ज्याच्यामुळे ठाणा जिल्हा हा जो वास्ट आहे, मेजॉरिटी भाग पेरिफेरीतले लोक येतात, गरीब लोक येतात, खर्च करू शकत नाही, प्रायव्हेट हॉस्पिटलचा पैसा परवडत नाही, प्रायव्हेट डायलिसिसचा पैसा परवडत नाही. तर चॅरिटी हॉस्पिटल जरी असेल तर मिनिमम काही पैसे ते घेतात. आपण हे सगळ्या गोष्टी फ्री करतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त पेशंटला बेनिफिट व्हावं ह्या दृष्टीनेच नवीन सिव्हिल जरी टेम्पररी आपण तात्पुरत्या स्वरूपात शिफ्ट झालेलं आहे. नवीन सिव्हिल हॉस्पिटल आता तयार होतो आहे, त्याचंही लवकर आपण इनॉग्रेशन करण्याच्या प्रयत्नात आहोत. तर तोपर्यंत पेशंटना कुठलाही त्रास होऊ नये आणि ज्या लोकांचे काही सजेशन आहेत त्यानुसार आपण आता हे 2 शिफ्टमध्ये डायलिसिस चालू करतो आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या लोकांनी याचा फायदा घ्यावा. आपण केअरिंग डॉक्टरची अवेलेबिलिटी, लॅब टेक्निशियन, बाकीच्या गोष्टी सगळ्या आपण इथे अवेलेबल आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण टोटली फ्री करतो. मॅक्झिमम लोकांना म्हणजे आवाहन करतो की याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा. आणि हे मी पत्रकार लोकांना, TV मीडिया, प्रिंट मीडिया असेल यांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक याचा फायदा घेतील. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. समाजसेविका रचना राकेश पाटील यांनी कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांना महिला कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने येथे उपस्थित होता. समाजातील महिलांविषयीचे चित्र अतिशय भीषण होत चालले आहे. ठिकठिकाणी महिलांवरती बलात्कार, अत्याचार होत आहेत. तसेच आता या नराधमांनी विकृतीचा कळसच गाठलेला आहे. 3 आणि 4 वर्षांच्या मुलींवर अत्याचार करण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे अशा नराधमांना केवळ कोर्ट कचेऱ्यांमध्ये न अडकवता तसेच न्यायदानात विलंब न लागण्यासाठी या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन लवकरात लवकर 15 ते 20 दिवस आणि महिनाभराच्या अंतरामध्ये त्यांना शिक्षा देण्यात यावी. तसेच या नराधमांच्या तावडीतून लहान मुली सुटल्या नाहीत. त्यामुळे आज शाळेत जाणाऱ्या मुलींविषयी देखील
भीती वाटते, कारण पालक म्हणून आम्ही त्यांना किती साथ आणि किती सोबत देऊ शकतो याचं सुद्धा मर्यादा आहेत. आपण शाळांच्या भोवती सुद्धा गस्त वाढवावी. तसेच संध्याकाळच्या वेळेस ज्या रस्त्यांवरती वर्दळ कमी आहे त्या रस्त्यांवरती पोलीस बांधव पाठवून तिथे निगराणी करण्यात यावी, कारण हेच निर्मनुष्य रस्ते मद्यपी आणि नशा करणारे लोकांचे अड्डे बनले आहेत. त्यामुळे आज महिला वर्गाला जीव मुठीत घेऊन राहावं लागत आहे. अनेक ठिकाणी महिलांवरती सामूहिकरित्या अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे आपण अशा वृत्तींच्या लोकांवरती आळा घालण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. सदर प्रसंगी समाजसेविका सौ रचना राकेश पाटील यांच्यासह मालती वारंग, सुवर्णा पाटील, हर्षला बुबेरा, प्रियंका भरम, संजाली पाटील, साक्षी पाटील, भारती लासे, मोहिनी म्हात्रे, सौ कदम, नूतन मोरे यांच्यासह स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आज आपण इथे कळवा पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहोत. ह्या सगळ्या आमच्या खारेगाव मधील महिला आहेत. कळवा खारेगाव पारसिक परिसरातील आपल्या इथे होणाऱ्या महिलांवरील मुलींवरील अत्याचार याच्यावरती आम्ही इथे सर्वांसाठी का मिळायला भेटलो, कारण एक गस्त वाढवायसाठी, सर्वांच्या संरक्षणासाठी त्यांनी जे आम्हाला आता सहकार्य केले त्याबद्दल खरंच आम्ही त्यांचे खूप आभारी आहे. आणखी आपल्या एवढ्या प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी असं अंमली पदार्थाचं सेवन देखील होत आहे, मुलांना केलं जात आहे. आणि अशा ज्या गर्दीच्या ठिकाणी होत नाही तर ते एक आड बाजूला असं अशा बरेचशी ठिकाणं आहेत. आपल्या पारसिक नगर मधनं देखील जो 90 फीटचा रस्ता जातो तो विठ्ठल मंदिराच्या इथे जिथे संपतो तिथे देखील बरेचशी मुलं हे अंमली पदार्थाचं सेवन करताना पकडली गेलेले आहे. अजून आपल्या फाटकाच्या इथे, फाटकचा जो रस्ता आहे खारेगाव फाटक तिथे, त्यानंतर श्रीजी धामच्या इथे देखील अशा 2-3 ठिकाणी ही मुलं आढळली देखील. आणि ह्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आम्ही सरांकडे ते देखील म्हटलो. आणि आज आता या महिलांना आपण जे सुरक्षा बोलतोय तर सर्वत्र जे अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे आणि हे अल्पवयीन मुलीवर होणारे हे अत्याचार आहेत त्याच्यासाठी आम्ही निषेध करतो आणि त्या संदर्भात आम्ही सरांना भेटलो. आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे गुन्हे करणारे गुन्हेगार आहेत यांना लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही सरांना विनंती केलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. रेल्वे प्रवाशांचा विविध समस्या सोडवण्याकरिता रेल्वे व शासन प्रशासन अपयशी ठरत आहे. याचा निषेध करण्यासाठी आज ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये ठाणे रेल्वे प्रवासी संस्था या संघटनेच्या वतीने प्रवाशांना सफेद कपडे आणि हातात काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला. स्टेशन परिसरामध्ये आंदोलनामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली होती. गुरवजी रेल्वे स्थानक झाले पाहिजे, मुरबाड रेल्वेसाठी उशीर, ठाणे दिवा डोंबिवली कर्जत कसारा या मार्गावरती रेल्वे सेवा वाढवण्यात यावी. गर्दीच्या वेळेस लोकल सेवा थांबवून एक्सप्रेस गाड्यांना देण्यात येणारं प्राधान्य थांबवण्यात यावं. या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असून रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांच्या हातात काळ्या फिती बांधण्यात येत आहेत. या संदर्भातील अधिक माहिती ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली आहे. मागण्या जास्त नाहीत. आमची सर्वात एक मागणी म्हणजे आज लोकसंख्या जास्त वाढलेली आहे, प्रवाशांची संख्या त्या मानाने लोकल सेवा अपुऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे दररोज या उपनगरामध्ये 10-12 अपघातीचे प्रवासी मरत आहेत आणि ते थांबवावेत म्हणून आम्ही सजेशन रेल्वेला अनेक वर्षापासून देतात. 1 नंबरचं सजेशन म्हणजे तुम्ही ठाण्यावरून कर्जत कसारा शटल सेवा सुरू करा. 2 नंबर, ज्या लोकलच्या पुढे मेल काढल्या जातात आणि अर्धा 1-1 तास लोकल लेट होतात, गरिबांची, कामगारांची ही जीवनवाहिनी लोकल आहे आणि ही लेट झाल्यामुळे बऱ्याच लोकांची सर्व्हिस गेलेली आहे, उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि आता जो प्रसंग आहे तो नुसता रेल्वेलाच दोषी धरून चालणार नाही, महाराष्ट्र सरकारला पण दोषी आहे, महानगरपालिका पण आहे. एखादं काम काढलं तर त्याला यांचा समन्वय नसल्यामुळं वर्षानुवर्ष प्रलंबित कामं रखडलेली आहेत. आम्ही रेल्वे मंत्र्याला भेटतो तर रेल्वे मंत्री बोलतात तर तुम्ही DRMच्या बरोबर मीटिंग करा. DRMच्या बरोबर मीटिंग केली का DRM बोलतो तर तुम्ही रेल्वे मंत्र्याशी मीटिंग करा. म्हणजे वेळ काढू धोरण या प्रशासनाचं चाललेलं आहे, हे अयोग्य आहे आणि त्याच्याकरता या प्रलंबित विषयांना वाचा फुटावी म्हणून आज आम्ही हे निषेधाचं आम्ही आंदोलन केलेलं आहे. यावरून जर रेल्वेने काही दिलं नाही, अशीच माणसं आमच्या अपघातात मरत राहिली तर त्याला आम्ही रेल्वेला आणि लोकप्रतिनिधीला दोषी ठरवू. धन्यवाद. तर आज आम्ही सर्व प्रमुख स्टेशनला एक काळ्या फीत लावून रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करतो. आज अनेक हत्याकांडावर आपल्याकडे निषेध केली जातात, परंतु रेल्वेत घडणाऱ्या रोज हत्याकांडावर कोणी बोलायला तयार नाही किंवा प्रशासन दखल घ्यायला तयार नाही. आज रेल्वेची आकडेवारी सांगते की महिन्याला 150 ते 160 लोकांचा मृत्यू हा रेल्वे अपघातात होतो. त्यापैकी गर्दीच्या वेळी सकाळी लोकलमध्ये पडून सरासरी 2 प्रवाशांचा मृत्यू हा रोज होत असतो.
या रोज घडणाऱ्या हत्याकांडावर कोणतरी बोललं पाहिजे किंवा हे हत्यासत्र थांबलं पाहिजे. यासाठी आज आम्ही प्रवासी संघटनांकडून आज आम्ही प्रत्येक प्रमुख स्थानकात हे निषेध आंदोलन करतोय. आनंद पार्क येथील देवी मंडपामध्ये ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे व महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष स्वर्गीय जयेश अनंत तरे यांच्या स्मरणार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे, ठाणे जिल्हा महिला उपसंघटक माजी नगरसेविका महेश्वरी संजय तरे यांच्या वतीने आनंद पार्क आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना शिवसेनेच्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या हस्ते मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलं. मोफत छत्री वाटप कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेना स्वर्गीय अनंत तरे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष जयेश अनंत तरे यांनी नुकतीच 3 महिन्यांपूर्वी देवाज्ञा प्राप्त झाली, त्यांना श्रद्धांजली येथे अर्पण करण्यात आली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेविका तसेच महेश्वरी तरे यांनी व्यक्त केलं. स्वर्गीय अनंत तरे यांनी समाजसेवेचा सुरू केलेला वारसा तरे कुटुंबीय आज पुढे नेत आहे. तर ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी ज्येष्ठांचा सन्मान करून ज्येष्ठांना या ठिकाणी छत्रीचं वाटप करण्यात आलं. तसेच ज्येष्ठांकडून कुटुंबियांना जो आशीर्वाद दिला, यावेळी ज्येष्ठांनी देखील त्यांच्या कुटुंबियांना आशीर्वाद दिला, त्यामुळे आमचे बळ आणखीच वाढले आहे असं देखील यावेळी महेश्वरी तरे यांनी म्हटले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या हस्ते शेकडो ज्येष्ठ महिला आणि पुरुष नागरिकांना मोफत छत्रीचं वाटप केलं. याप्रसंगी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महेश्वरी तरे व संजय तरे यांच्या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं. नमस्कार. यावर्षी आमच्याकडे आम्ही 8 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट आमचा मुलगा जयेश अनंत तरे याचं निधन झाल्यामुळे आम्ही आमचे वाढदिवस साजरे करणार आहे. परंतु दादांनी सांगितलंय की समाजसेवेचा वसा आम्ही दादांकडनं घेतलेला आहे, गुरुरूपी वसा घेतलेला आहे. आणि त्यांचं असं म्हणणं असायचं की सुख दुःख ही एक आपली जीवनाचे असतात. सुख आल्यावर दुःख असतं, सगळं असतं, परंतु दुःखाचा बाऊ न करता आपले जे सामाजिक उपक्रम आहेत त्याला कुठलेही खंड न पडता आपण ते चालू ठेवले पाहिजेत. आणि त्यांचा आम्ही हा जो वसा आहे तो चालू ठेवलेला आहे. जरी वाढदिवस नाही साजरे केले तरी हा सामाजिक उपक्रम जो आहे तो आम्ही आमचा चालू ठेवला. नमस्कार. प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही आमच्या वाढदिवसा दिवशी मी वह्या वाटतो आणि याच्यावर आम्ही छत्र्या वाटतो. पण यावर्षी मी वाढदिवस साजरी करणार नाही आहोत. परंतु लोकांची सेवा करणं आम्हाला दादांनी सांगितलं आहे, त्याप्रमाणे आम्ही छत्र्या आज वाटतोय. आणि माझ्या ज्या वह्या वाटत होतो 8 ऑगस्टला त्या आम्ही 25 ऑगस्टला वह्या वाटणार आहोत. अशीच आम्ही समाजसेवा दरवर्षी करत राहू. कारण आम्हाला आईबाबांचं आणि दादांचं सांगणं आहे की समाजसेवा करा, कुठल्याही प्रकारे राजकारण करू नका. त्याप्रमाणे आम्ही राजकारण करत नाही. आणि प्रत्येक वर्षी आम्ही 10,000 वह्या वाटतो विद्यार्थ्यांना. आणि वह्या सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या असतात. त्या वह्या आम्ही 25 तारखेला वाटणार आहे. आणि आज छत्र्या वाटले ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.